शारदेसह गणपती असलेली एकमेव भारतातली मूर्ती आहे। अशी मूर्ती तुम्हाला भारतात कुठेही पाहायला मिळणार नाही। तुळजाभवानीला जाताना जेव्हा आपण पायऱ्या उतरतो, आपण सगळेच गेलेलो होतो, तेव्हा समोर यज्ञ मंडप आहे। त्या यज्ञ मंडपाच्या कळसामध्ये शारदा गजाननाचं शिल्प आहे। बर तर तुळजाभवानीला नवस बोलण्यासाठी गेलेले डोंगरे पैलवान हे त्या कळसातल्या शिल्पाला शारदा गजाननाच्या नवस बोलले की मला मूलबाळ होऊ दे। अशाच पद्धतीची मूर्ती मी पुण्यामध्ये बसवीन व त्याचा उत्सव चालू करेन। 14 सप्टेंबर 1894 या दिवशी या गणपतीची स्थापना मंडईमध्ये झाली आणि यंदाच मंडळाचं 132वं वर्ष आहे। मंडईत मोठ्या प्रमाणात व्यापार चालायचा। कांदा, बटाटा, भाजीपाला, फ्रुट्स, सर्वच प्रकारचा 12 बलुतेदार तिथं काम करायचे। सर्व जाती धर्माचे लोक तिथं काम करायचे। त्यावेळेला हमाल मंडळी खूप मोठ्या प्रमाणात मंडईमध्ये काम करायचे। बर त्या हमाल मंडळींनी मंडळाला 1950 साली ही दुसरी मूर्ती गिफ्ट केली। मंडळाने आतापर्यंत 5 महापौर दिले, 4 उपमहापौर दिले, 40 नगरसेवक दिले, 2 जिल्हा परिषद अध्यक्ष दिले, 2 खासदार दिले, त्याच्यानंतर 2 मंत्री दिले। एवढं राजकीय कार्य मंडळाच्या वतीने होतं। दर 3 वर्षानंतर मंडईचा गणपती हा झोपड्यावरती बसवला जातो। ही पूर्वीपासूनची प्रथा आहे। म्हणजे पूर्वी हा झोपाळ्यातला गणपती म्हणूनच प्रसिद्ध होता। सगळ्यात महत्वाचं, मंडईत जो मोठा व्यापार चालतो तो प्रत्येक व्यापारी गणपतीचं दर्शन घेऊन आपापल्या गाड्यावरती व्यापार करायला बसतो। त्यांची सगळ्यांची श्रद्धा आहे की तिथं दर्शन घेतल्यावर आपला व्यापार अगदी चांगल्या पद्धतीने पार पडतो। आपल्या मंडळाचं डेकोरेशन बघायला आबाल वृद्ध ज्याला म्हणतो ते लक्ष्मी रोडला थांबलेले असतात। सिटी पोस्ट चौकातनं गणपती वळाला की हजारो हात आपोआप जोडले जातात। मन तृप्त होईल इतक्या पद्धतीने ते दर्शन घेतात आणि आपापल्या घरी मार्गी लागतात। कॉस्मोस्टार संस्कृती आणि सोशल कॅपिटल यांच्या सौजन्याने आपण पुण्यातील विविध गणपतींवरचे पॉडकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। सो अशीच विविध प्रकारची माहिती बघण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी कॉस्मोस्टार संस्कृतीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। कॉस्मोस्टार संस्कृती प्रेझेंट्स आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी, कसं आहे, गणेशोत्सव सुरू झालेला आहे आणि गणेशोत्सव म्हणल्यानंतर आकर्षण सगळ्यांना असतं ते म्हणजे पुण्याच्या गणेशोत्सवाचं। आणि त्यातला एक काय म्हणतात आकर्षणाचं केंद्रबिंदू आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे शारदा गजानन गणपती। आणि ते म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे अखिल मंडळी मंडळ। आणि याच्यासाठी आज आपण अखिल मंडळी मंडळ या रिलेटेड पॉडकास्ट करतोय आणि त्याच्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अखिल मंडळाचे सर्व अण्णा थोरात। अण्णा, तुमचं खूप खूप स्वागत या पॉडकास्टवर। आणि मी तुम्हाला अण्णा म्हणलेलं चालेल? हो, प्रश्नच नाही, कारण सगळ्या पुण्याचे तुम्ही अण्णा आहात आणि सगळे तुम्हाला अण्णा म्हणतात त्यामुळे। आणि आमचं हे कॉस्मोस्टार संस्कृती नावाचं चॅनल आहे ज्याच्यामध्ये आम्ही आपली महाराष्ट्राची, भारताची संस्कृती जी आहे ती सामान्य लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय। तर आजचा हा पॉडकास्ट आपण सुरू करूयात तुमच्या अनुमतीने? यस, चालेल। तर मग सुरू करूयात। मला सुरुवातीलाच तुम्हाला हे विचारावं वाटेल की अखिल मंडळी मंडळ याचा इतिहास आम्हाला थोडा सांगा। याचं कशी काय तुम्ही स्थापना केली त्याबद्दल थोडं सांगा। पूर्वीच्या काळी मंडईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्यापार चालायचा। लक्ष्मणराव उर्फ नाथूराम डोंगरे पैलवान हे मंडईतले जुने आणि खूप मोठे व्यापारी होते। त्यांना मूलबाळ होत नव्हतं। त्या काळामध्ये त्यांनी जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे तुळजाभवानी, त्या तुळजाभवानीकडे जाऊन नवस बोलायचा असा निर्णय घेतला व संपूर्ण कुटुंब त्या तुळजाभवानीच्या दर्शनाला गेलं। तुळजाभवानीला जाताना जेव्हा आपण पायऱ्या उतरतो, आपण सगळेच गेलेलो होतो, तेव्हा समोर यज्ञ मंडप आहे। त्या यज्ञ मंडपाच्या कळसामध्ये शारदा गजाननाचं शिल्प आहे। तर तुळजाभवानीला नवस बोलण्यासाठी गेलेले डोंगरे पैलवान
हे त्या कळसातल्या शिल्पाला शारदा गजाननाच्या नवस बोलले की मला मूलबाळ होऊ दे. अशाच पद्धतीची मूर्ती मी पुण्यामध्ये बसवीन व त्याचा उत्सव चालू करीन. बर. याचा अवकाश त्यांना मूलबाळ झालं. त्यानंतर त्यांनी मूर्तिकाराचा शोध घ्यायचा सुरुवात केलं. तर तो शोध घेत असताना पूर्वीच्या काळी कसं होतं, राजा महाराजांकडं अनेक कलाकार आश्रित असायचे. बर. राजे लोक त्यांना आश्रित म्हणून ठेवायचे, त्यांच्याकडनं काम करून घ्यायचे, त्यांना बिदागी द्यायचे. तर सांगलीचे राजे जे पटवर्धन आहेत, हो हो हो, त्यांच्याकडे लेले नावाचे एक आर्टिस्ट होते. बर. सांगलीच्या राजांकडे डोंगरे पैलवानांनी परवानगी मागितली व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली लेलेंनी ही मूर्ती साकार केली. 1894 14 सप्टेंबर 1894 या दिवशी या गणपतीची स्थापना मंडईमध्ये झाली आणि यंदाच मंडळाचं 132वं वर्ष आहे. वा. 132 वर्ष ती मूर्ती आपण सांभाळतोय. सध्या इको फ्रेंडली हा प्रकार खूप निघालाय, पण ही त्या काळातली इको फ्रेंडली मूर्ती आहे. बर. म्हणजे कागदाचा लगदा असेल, कापड असेल, डिंका असेल, वृत्तपत्र असतील त्यावेळेची, भुस्सा असेल, या सगळ्यापासून बनलेली ही मूर्ती आहे. अच्छा. त्या काळातली इको फ्रेंडली, बर. अतिशय उत्तम क्वालिटीची मूर्ती बनली आणि शारदेसह गणपती असलेली एकमेव भारतातली मूर्ती आहे. अशी मूर्ती तुम्हाला भारतात कुठंही पाहायला मिळणार नाही. उजव्या सोंडेचा हा सिद्धिविनायक गणपती आहे. त्या गणपतीचे सर्व उपचार हे शास्त्रोक्त पद्धतीने केले जातात. बर. आमच्यापैकी एकही कार्यकर्ता गणपतीच्या जवळ सुद्धा जात नाही. गुरुजी आणि गणपती अगदी शास्त्रोक्त पद्धतीने सगळे उपचार होतात, सगळ्या पूजा अर्चा होतात. 12ही महिने अगदी उत्तम प्रकारे त्याचे निगा राखली जाते. अशा पद्धतीने ही मूर्ती बनवण्यात आलेली. बर. मग अर्थातच सगळ्यांना प्रश्न पडला असणार आहे की सुरुवातीच्या काळात म्हणजे जेव्हा स्थापना झाली मंडळाची, त्याच्यानंतरचा जो एक 5-10 वर्षांचा काळ असेल त्यावेळी कसा गणेशोत्सव साजरा केला जायचा? खरं तर गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूप भाऊसाहेब रंगारेंनी दिलं. त्याच्यानंतर टिळक महाराजांनी, लोकमान्य टिळकांनी त्याच्यात सहभाग घेतला आणि तो काळ होता पारतंत्र्यातला. इंग्रजांच्या राज्यामध्ये आपण राहत होतो आणि सर्व लोकांना स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भाग घ्यायला कसं काय भाग पाडावं म्हणून हा उत्सव खऱ्या अर्थाने सुरू केलेला आहे. बर. म्हणजे या निमित्ताने सर्व लोकांना एकत्र आणायचं, वेगवेगळ्या नेते मंडळींच्या मुलाखती, त्यांच्या मोठमोठे मेळे भरायचे, त्यांची भाषणं व्हायची स्वातंत्र्य चळवळीच्या बाबतीत आणि उत्तम प्रकारे मार्गदर्शन होऊन स्वातंत्र्य चळवळीला एक चांगलं वळण त्या काळामध्ये गणेशोत्सवाच्या माध्यमातून लागलेलं आहे. बर. त्याच्यानंतर आता आपण म्हणजे मंडळाच्या बाबतीत तर बोलतोच आहे, पण मला तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल की तुमचं बालपण कसं होतं. तुम्ही म्हणजे कार्यकर्ता म्हणून कसे काय मंडळात म्हणजे सुरुवात झाली तुमची? आता तसं बघायला गेलं तर आमची ही 6वी पिढी आहे. बर. म्हणजे माझ्या आजोबांपासून माझ्या नातवांपर्यंत असे 6 पिढ्या या ठिकाणी आम्ही काम करतो. माझा जन्मही मंडई परिसरातच झालाय. गणपतीच्या इथनं एक 50-100 मीटरवरती माझा जन्म झालाय तिथे. त्यामुळं अगदी बालपणापासूनच मंडळातलं मी कार्यकर्ता आहे. कुठल्याही प्रकारचं काम असेल, आमचा एकही कार्यकर्ता किंवा आमच्या घरातला एकही व्यक्ती न लाजता तिथं काम करतो. कडक कपडे घातले मग ते मळतील, चुरगाळतील हा कुठलाही विचार त्यावेळेला मनात नसतो. गणपतीची सेवा करणं हा एकमेव हेतू त्याच्या मागे असतो आणि अशा पद्धतीने आम्ही गेली अनेक वर्षे काम करतो. बर. तेव्हाच्या काही आठवणी आम्हाला सांगू शकाल? आठवणी तसं बघायला गेलं तर खूप आहेत. अगदी मिरवणुकीच्या असतील किंवा जागेवरती डेकोरेशन जे चालायचं. पूर्वीच्या काळी कसं व्हायचं की प्रभात फिल्म स्टुडिओ म्हणून एक प्रसिद्ध होती. म्हणजे अगदी जुनी फिल्म स्टुडिओ. करेक्ट. त्या फिल्म स्टुडिओचे कलाकार मंडईमध्ये येऊन डेकोरेशनचं काम करायचं आणि चांगल्या प्रकारे उत्तम डेकोरेशन पुणे शहरातलं त्या काळामध्ये व्हायचं. आणि
त्यानंतर प्रभात फिल्म स्टुडिओचे पालकर म्हणून काम करायचे आणि पालकरांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 50-100 लोक तिथं त्यांच्या हाताखाली असायचे. उत्तम डेकोरेशन तयार करायचे. कालांतराने पालकरांचं निधन झालं. निधन झाल्यानंतर मग कसं करायचं, काय करायचं, मग राज कपूरांशी संपर्क झाला. आमच्या कुटुंबाशी राज कपूरांचे अगदी घरोब्याचे संबंध होते. मग त्यांचे आर्ट डायरेक्टर त्यावेळेला रंगराजन म्हणून होते. अच्छा. त्या रंगराजनांना पाचारण केलं. त्यांनी त्यावेळेला शिंपला केला. तो इतका अप्रतिम झाला की अजूनही त्या शिंपल्याचं नाव लोक काढतात. उत्तम प्रकारे काम केलं. त्यानंतर सलग 2-3 वर्ष रंगराजनांनी काम केलं, परंतु दुर्दैवाने त्यांचंही निधन झालं. त्यांचं निधन झाल्यानंतर मग आमच्याकडं जीवन रणधीर असतील, विवेक खटावकर असतील, हे चांगल्या कलाकारांनी आपल्याकडं उत्तम काम केलं. आता विशाल ताजनेकर नावाचा एक उमदा कलाकार आहे. गेली 10-15 वर्ष विशाल ताजनेकर काम करतो आणि मन लावून काम करतो. सगळ्यात महत्वाचं, हे डेकोरेशनचं काम चालू असताना आम्ही कधीही कलाकाराला डिस्टर्ब करत नाही. त्याच्या मध्ये आम्ही तोंड घालत नाही. त्याच्यावरती काम सोपवलं की तो उत्तम प्रकारेच काम करतो याची आम्हाला खात्री. त्याच्या प्रेस्टिजसाठी करतो, मंडळाच्या प्रेस्टिजसाठी करतो, पण चांगल्या क्वालिटीचं काम करतो. असा आतापर्यंत अनुभव. आता जसं तुम्ही नाव घेतलं खटावकरांचं, सो मला तेच विचारावं असं वाटेल की असे विविध प्रकारचे लोक जे आपण आर्टिस्ट म्हणूयात ते आपल्या मंडळाशी, परिवाराशी जोडले गेलेले आहेत. मग त्याच्यामध्ये मांडववाले असतील, हारवाले असतील, जे आपल्या बाप्पासाठी सेवा नेहमी देतात, तर त्यांच्याविषयी काय सांगाल? 4-4 पिढ्या लोक काम करणार आहेत. आता आमचे दाते मांडववाले म्हणून आहेत. मंडळाच्या स्थापनेपासून आतापर्यंत त्यांची आता 100 झाली मांडवाची. हे त्यांचं 100वं वर्ष आहे. परंतु तेव्हापासून आतापर्यंत दाते मंडपवाले आमचं काम करतात. त्या काळात तर असा वेळ यायचा की कधी कधी आमच्याकडं मंडळाकडं म्हणजे पैसेही द्यायला नसायचे, पण दाते कधी मागे लागले नाहीत की आम्हाला पैसे द्या, आमचं एवढं राहिलंय तेवढं, असं कधीच नाही. मांडवाचं काम झालं, मांडव सोडून ते रिकामे येऊन निघून जायचे. अशा पद्धतीने अनेक पिढ्या या ठिकाणी जोडल्या गेल्यात. आता पालकरांचं तुम्हाला म्हटलं, पालकर स्वतः डेकोरेशन तर करायचे, पण ते गणपती रंगवायचं काम ते करायचे. त्यांच्या निधनानंतर गेली आता 20-25 वर्ष झाली त्यांची मुलगी आहे वेद पाठक म्हणून, ती रंगवायचं काम करते. गणपती रंगवायचं काम महिलेला आम्ही डेअरिंगने दिलं आणि तिने ते उत्तम प्रकारे साकार केलेलं. आतापर्यंत छान काम ती करते. आणि त्या आहेत, त्यांचे मिस्टर आहेत, आता त्यांचा मुलगा त्यांच्या मदतीला येतो. असे त्यांच्या पण 3 पिढ्या तिथं काम करतायत. असे अनेक मंडळी आहेत. हारवाले, फुरवाले सगळे मंडळीतलेच आहेत. त्यामुळे त्यांच्या पिढ्या काम करत आतापर्यंत आलेले. आता याच्या पुढे अगदीच प्रेक्षकांच्या मनातही तो प्रश्न असेल की ज्यावेळी आपण गणपतीच्या इथे येतो, तर आता 10 दिवसात ज्यावेळी लोक येतात त्यावेळी मेन मांडवात तर आपल्याला एक मूर्ती दिसतेच, पण त्याच्या बाजूला जे मंदिर आहे त्यातही एक मूर्ती आहे. तर या 2 मूर्तींच्या मागे काय कारण आहे? आत्ता जी तुम्हाला मूर्ती सांगितली ती 1894 साली केलेली आहे. तिला 132 वर्ष झाली. आणि दुसरी मूर्ती आहे मंडईत मोठ्या प्रमाणात व्यापार चालायचा. कांदा, बटाटा, भाजीपाला, फ्रुट्स, सर्वच प्रकारचा. 12 बलुतेदार तिथं काम करायचे. सर्व जाती धर्माचे लोक तिथं काम करायचे. त्यावेळेला हमाल मंडळी खूप मोठ्या प्रमाणात मंडईमध्ये काम करायचे. त्या हमाल मंडळींनी मंडळाला 1950 साली ही दुसरी मूर्ती गिफ्ट केली. ती अजून तशीच आहे. आता पूर्वी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अजून एक मूर्ती झाली होती, परंतु शाडू मातीची असल्यामुळं प्रचंड पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये ती मूर्ती वितळून गेली. त्यानंतर ह्या हमाल लोकांनी 1950 ला ही मूर्ती आपल्या मंडळाला भेट दिली. मग तेव्हा 1 वर्ष ही मूर्ती, 1 वर्ष ही मूर्ती अशी बसवली जायची. परंतु कालांतराने हमालांनी दिलेली मूर्ती ती खूप जड आहे, त्यामुळे हीच मूर्ती आपण कंटिन्यू 132 वर्षापासून बसवतो. आता त्याच रिलेटेड विचार असं वाटेल, देशभक्त काका गाडगीळ जे आहेत
त्यांनी मंडईला विद्यापीठ असं सांगितलेलं आहे. तर त्याविषयी काय सांगाल? कारण हे जेनझी जे लोक आहेत त्यांना पटकन कळणार नाही विद्यापीठ मंडईला. विद्यापीठ अशासाठी त्यांनी म्हणले की इथं सर्व प्रकारची लोक काम करतात, राजकारणात आहेत, समाजकारणात आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात, परत स्वातंत्र्यपूर्वी काळात काम केलेले, स्वातंत्र्याच्या नंतर काम केलेले. तुम्हाला राजकीय आणि सामाजिक जर कार्यमंडळाचं बघायचं झालं तर पुण्याचे पहिले महापौर हे मंडई मंडळाचे कार्यकर्ते होते. मंडई मंडळाने आतापर्यंत 5 महापौर दिले, 4 उपमहापौर दिले, 40 नगरसेवक दिले, 2 जिल्हा परिषद अध्यक्ष दिले, 2 खासदार दिले, त्याच्यानंतर 2 मंत्री दिले. एवढं राजकीय कार्य मंडळाच्या वतीने होतं. सामाजिक कार्यात तर सतत मंडळाची लोक पुढाकार घेत असतात. याच्याच कारणामुळं काकासाहेबांनी मंडई विद्यापीठ की इथं अनेक गोष्टी शिकवल्या जातात आणि तिथं आल्यावरती आपोआप शिकल्या जातात, म्हणून मंडई विद्यापीठ हे नाव काका गाडगिळांनी दिलेलं आहे. बर. आणि म्हणजे आता आपण जिथे पॉडकास्ट करतोय हे आपण हिराबागेच्या जवळ करतोय. तर मग हिराबाग आणि मंडई तर ह्याचं नातं काय आहे आणि तुमचं हिराबागेशी नातं कसं काय जोडलं? हिराबाग मंडळ आणि मंडई मंडळ ही वेगळी मंडळं नाहीत. ही दोन्ही मंडळी एकच आहेत. बहुतेक हिराबाग 1970 साली स्थापना झाली हिराबाग मंडळाची. आणि आमचे बंधू, मोठे बंधू चांगाभाऊ ज्यांना म्हणायचे, ते इथं प्रमुख होते. त्यांनी कधी पद स्वीकारले नाही तिथं, परंतु त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गणेशोत्सव इथं साजरा व्हायचा. नुसताच गणेशोत्सव नाही तर सामाजिक कार्य असेल, आरोग्य शिबिरं असतील, या सगळ्या गोष्टी त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी होत होत्या. सगळ्यात महत्वाचं, पुण्यातला पहिला चलचित्र असलेला गणपती म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे. की स्थिर जी चित्र असतात त्याच्याऐवजी चलचित्र, हलतं चालतं डेकोरेशन ज्याला म्हणतो, ते हिराबाग मंडळाने चालू केलेले. आणि ही दोन्ही मंडळ एकच आहेत, वेगळी नाहीत. अच्छा, भावंडच आहेत. भावंड. तुमची एखादी आठवण हिराबागेतल्या देखावा रिलेटेड किंवा मग मंडळा रिलेटेड? हिराबाग मंडळात मी लहानपणापासून अनेक वर्ष येत होतो. इथं यायचं म्हणलं की टिळक रोड संपूर्ण भरलेला असायचा, जागा सुद्धा नसायची उभं राहायला ते चलचित्र बघण्यासाठी. कारण त्याच्याबरोबर वाक्याची सीडी कॅसेट लावलेली असायची. त्या कॅसेट प्रमाणे ते लोक बोलायची, चलचित्र चालू असायचे. आणि त्याच्यासाठी फक्त पुण्यातनंच नाही तर महाराष्ट्रातनं, देशातनं लोक टिळक रोड बंद केला जायचा, एवढी गर्दी त्या काळात असायची. तर मला चांगलं आठवतं, मी अनेक वर्षी या ठिकाणी येऊन तिथं थांबायचो, स्वयंसेवक म्हणून तिथं काम पण करायचं. अशा पद्धतीने हे अगदी घरोब्याचं नातं आहे. एकमेकांचं मंडई मंडळ आणि हिराबाग एकमेकांची भावंड आहे. त्याच नंतर आता जसं संस्थापक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, चिटणीस, खजिनदार वगैरे ही विविध पदं असतात. पण ह्याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट असते ती म्हणजे कार्यकर्ता. तर कार्यकर्ता हा किती महत्वाचा असतो कुठल्याही गणेश मंडळासाठी? आता आमच्या मंडळात बघायचं झालं, मंडई मंडळामध्ये तर चॅरिटी कमिशनर ज्याला धर्मादाय आयुक्त म्हणतो, त्याच्यासाठी म्हणून ही पद आहेत. तिथं ती दाखवायला लागतात. म्हणून मी जरी आता मंडळाचा अध्यक्ष गेले अनेक वर्ष असलो तरी मी अजून तिथं कार्यकर्ताच आहे. त्यामुळे आमच्याकडे कार्यकर्ता मंडळाचे पदाधिकारी असले भेदभाव अजिबात नाहीत. सगळेजण कार्यकर्ता म्हणूनच काम करतात. फक्त ती प्रोसिजर शासनाची आहे म्हणून ती पदं दिली गेलेली. सगळेच जण कार्यकर्ता आहेत. म्हणजे झाडायचं काम अध्यक्ष पण करतो आणि कार्यकर्ता पण करतो. म्हणजे इतकं तळातलं काम सुद्धा प्रत्येक जण मनापासून करत असतात. बर. त्याच नंतर एक बहुतेक 2 ते 3 वर्ष आधी आपल्या मंडळामध्ये एक स्वामींचा आपण आरास म्हणूयात किंवा डेकोरेशन म्हणूयात केलं होतं, देखावा केला होता. तर तेव्हा तो खूप प्रसिद्ध झाला होता, लोकांना आवडला देखील होता. तर त्याविषयी आम्हाला थोडं सांगाल की ती कॉन्सेप्ट कुठून? मी स्वतः स्वामींचा भक्त आहे.
आणि अक्कलकोटचं जे अन्नछत्र मंडळ आहे त्याच्यावरती 1987 सालापासून विश्वस्त म्हणून काम करतो. अच्छा. आमच्या कुटुंबातली अनेक मंडळी स्वामींचे भक्त आहेत. वा. त्यामुळं आम्ही कलाकाराशी चर्चा करी, त्याला विनंती केली की आपल्याला स्वामींचं डेकोरेशन करायचं. हा. त्यांनी मन लावून ते डेकोरेशन केलं. विसर्जनाच्या गाड्यावरती सुद्धा स्वामींचं मोठं पुतळा घेतला होता आणि जागेवरती पण घेतला होता. हजारो नव्हे लाखो लोक स्वामींच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी आवर्जून येत होते. अतिशय सुंदर डेकोरेशन त्यांनी केलं होतं आणि भक्तिभावाने तिथं लोक आले की असे हात जोडूनच पुढे यायचे इतकं. आणि स्वामींचा परिवार पण आता खूप मोठ्या प्रमाणात वाढलाय. बरोबर. पूर्वीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात वाढलाय. त्याच्याच सोबत एक अजून एक युनिक गोष्ट होती ती म्हणजे झोपाळा. झोपाळा म्हणूयात, पाळणा म्हणूयात, तर त्याविषयी काय सांगाल की झोपाळ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन अनेक वर्ष मंडळामध्ये होतात. परंतु दर 3 वर्षानंतर मंडळीचा गणपती हा झोपाळ्यावरती बसवला जातो. ही पूर्वीपासूनची प्रथा आहे. म्हणजे पूर्वी हा झोपाळ्यातला गणपती म्हणूनच प्रसिद्ध होता. अच्छा. परंतु कलाकाराला संधी मिळाली म्हणून डेकोरेशन हा प्रकार चालू झाला आणि त्यावेळेला असा निर्णय घेतला गेला की दर 3 वर्षातनं एकदा झोपाळ्यावरती आपण गणपती बसवायचा. योगायोगाने यंदाच्या वर्षी गणपती झोपाळ्यावरतीच आहे. वा. मग ह्या वर्षी काय युनिक आपल्याला गणपती? या वर्षी आपण कृष्णकुंज असा सेट तयार करतोय राधा कृष्णाच्या जीवनावरती. कृष्णकुंज म्हणजे कृष्णाचं घर. त्या घराचं राजवाड्याचं डेकोरेशन आपण साकार करतोय. विशाल ताजनेकर व त्याचे सहकारी गेली 1.5 महिना तिथं काम करतायत. उत्तम काम करतायत. तुम्ही स्वतः तिथं बघायला या. नक्की. आपल्या प्रेक्षकांनाही माझी विनंती राहील की प्रत्येकाने येऊन शारदा गजाननाचं दर्शन घ्यावं आणि डेकोरेशनही बघावं, आनंदाने यावं. गर्दी कितीही असली तरी तिथं काही अडचण नाही. जागा प्रचंड आहे. त्यामुळं ढकलाढकली नाही असल्या कुठल्याही गोष्टी तिथं होत नाही. आणि असं कधीच कोणालाही बघायला का ऐकायला सुद्धा मिळालेलं नाही. हो, असं कधी झालेलं पण नाही. तर त्यामुळे आता तुम्ही जो विषय काढलात डेकोरेशन आणि याचा, तर त्याच्यामध्ये अखिल मंडळी मंडळाची अजून एक खासियत आहे ती म्हणजे त्यांची विसर्जन मिरवणूक. तर त्याच्यामध्ये भव्यताही असते आणि टेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर असतो. काय झालं टेक्नॉलॉजीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मधल्या काळामध्ये मेट्रोचे जाळं सगळीकडे पसरलं. चांगली गोष्ट, शहराच्या दृष्टीने उत्तम गोष्ट. तर ज्या लकडी पुलावरनं गणपती जातात तिथं तो पूल बांधला गेला. त्यावेळेला शासनाने कुठल्याच गणपती मंडळांची किंवा कुणाची चर्चा केली नाही. डायरेक्ट पूल बांधला गेला आणि आपलं डेकोरेशन साधारण 30-35 फुटाच्या पुढं असतं. आपल्याबरोबर इतर अनेक मंडळांचं असतं. तेव्हा लक्षात आलं की बाबा इथनं काय पुलाच्या खालनं गणपती काही जाऊ शकणार नाही. बरोबर. म्हणून आम्ही हायड्रोलिक सिस्टीम सगळ्यात पहिली पुण्यात चालू केली. म्हणजे पुलाच्या तिथं गेलं की हायड्रोलिकनी डेकोरेशन सगळं खाली यायचं. पूल ओलांडला की परत डेकोरेशन वर जायचं. अशी पद्धत आपण सुरू केली. आता अनेक मंडळांनी त्याचं अनुकरण केलंय पण चांगल्या पद्धतीने ते केलंय असं. आणि आपल्या मंडळाचं डेकोरेशन बघायला अबाल वृद्ध ज्याला म्हणतो ते लक्ष्मी रोडला थांबलेले असतात. सिटी पोस्ट चौकातनं गणपती वळाला की हजारो हात आपोआप जोडले जातात. मन तृप्त होईल इतक्या पद्धतीने ते दर्शन घेतात आणि आपापल्या घरी मार्गी लागतात. आता तुम्ही भक्तांचा विषय काढला तर असे काही भक्तांचे अनुभव तुम्हाला माहिती असतील तर ते प्लीज आम्हाला सांगा की ज्याच्यामध्ये काहींनी नवस केलेला असेल किंवा बाप्पांवरची श्रद्धा असेल तर ते तुमच्यापर्यंत आला असेल. असे हजारो अनुभव आहेत, लाखो अनुभव आहेत. आम्ही स्वतःहून कधीच म्हणत नाही की आमचा गणपती नवसाला पावणारा आहे. परंतु लोक येऊन सांगतात की बाबा मी असं बोललो होतो, माझं हे काम झालं, मला मुलबाळ झालं किंवा माझी मोठी मोठी कामं मार्गी लागली. फक्त त्या गणपतीच्या कृपेने आहे. सगळ्यात महत्वाचं मंडळीत जो मोठा व्यापार चालतो तो प्रत्येक व्यापारी गणपतीचं दर्शन घेऊन आपापल्या गाड्यावरती
व्यापार करायला बसतो. बर. त्यांची सगळ्यांची श्रद्धा आहे की तिथं दर्शन घेतल्यावर आपला व्यापार अगदी चांगल्या पद्धतीने पार पडतो अशी त्यांची श्रद्धा आहे. वा. आणि अजून एक मुद्दा तुम्हाला विचारावा असं वाटेल की यावर्षी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत बऱ्याच चर्चा झाल्या वेळेच्या बाबतीतल्या, आणि त्याच्यावर आता निकालही आलेला आहे. पण त्या ओव्हरऑल जे काही गोष्टी घडल्या त्यावर तुम्हाला जे विचारायचंय की काही वाद झाले वगैरे असं तुम्हाला म्हणायचंय? मतांतर झाले. हा, ते मतांतर खऱ्या अर्थी विचारायचं तर वाद आहेत तुम्हाला. पण गणपती मंडळ ही सर्व एकच आहेत, एकमेकांची भावंड आहेत. आमच्यामध्ये कधीही कुठलेही वाद झालेले नाहीत. परंतु गेली अनेक वर्ष एक गोष्ट लक्षात आली की संध्याकाळच्या वेळेला आपण विसर्जनाला निघालो की लक्ष्मी रोडला असलेली मंडळं ताटकळत थांबत असायची. त्यांच्या अनेक वर्षाच्या तक्रारी होत्या की तुमच्यामुळं आम्हाला उशीर होतो. बर. मग त्या मंडळांना नुकसान होऊ नये, त्यांना उशीर होऊ नये म्हणून आपण यावर्षी असा निर्णय घेतला होता की मानाच्या गणपतींच्या मागे जायचं. बर. परंतु बाकीच्या मंडळांना आपला गणपती संध्याकाळी शानमध्ये जातो याची कल्पना आहे, म्हणून त्यांनी स्पष्टपणे त्या गोष्टीला विरोध केला. तुम्ही असं म्हणत असाल तर आम्ही सकाळी 7ला जातो वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी झाल्या. पोलीस कमिशनरांनी सुद्धा आम्हाला विनंती केली की बाबा हे जरा वातावरण थोडंसं पेटलेलं आहे, खराब झालेलं आहे, तर तुम्ही तुमचा निर्णय मागे घेतला तर बरं होईल. त्याला मागे घेतला म्हणता येणार नाही, आम्ही थोडंसं थांबलो. बर. आणि आता निर्णय पोलीस आणि प्रशासनाशी चर्चा करून नक्की किती वाजता जायचं ते आम्ही लवकरच ठरवू. अजून गणपती बसायचा आहे, त्यामुळे विसर्जनाची चर्चा आता करणं योग्य नाही. बरोबर. मग आपण गणपती ज्यावेळी विराजमान होणार आहे त्या दिवशीचं थोडं आम्हाला शेड्यूल सांगा, म्हणजे जर कोणी बघत असेल तर त्यांना एक अंदाज येईल. उद्याच गणपती, उद्याचाच दिवस आहे. सकाळी आपली मिरवणूक साधारण 10 वाजता निघते आणि 12 वाजेपर्यंत प्रतिष्ठापन होत असते. दरवेळेला महाराष्ट्रातल्या, पुण्यातल्या, देशातल्या प्रतिष्ठित व्यक्तींना आपण पूजेला बसवतो. बरोबर. यंदाच्या वर्षी युनिटी म्हणून एक सोलर सिस्टीम आहे, त्याचे चेअरमन आहेत नवीन मेनकर म्हणून. ते आणि त्यांच्या पत्नीला आपण हा मान दिलेला आहे. याच्या आधी अनेक डॉक्टर झाले, वेगवेगळे क्षेत्रातले लोक झाली, त्यांना आपण तो मान दिला होता. यावर्षी मेनकरांना दिलाय. भव्य मिरवणूक सकाळी पार पडेल. ती मिरवणूक पार पडल्यानंतर 12 वाजता बरोबर प्रतिष्ठापना होईल आणि उत्सव 10 दिवस, यावर्षी 11 दिवस आहे, अगदी जोरदार पद्धतीने आणि धार्मिक पद्धतीने आपण साजरा करणार आहोत. वा. तर अण्णा, तुम्ही एवढा वेळ दिलात आम्हाला आणि पॉडकास्ट करायची संधी दिलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय एक सांगू इच्छिता? नाही, माझं सांगणं एवढंच असेल की तुम्ही सगळेजण आवर्जून आमच्या गणपतीला या, नक्की दर्शन घ्या. तुमच्या मनात काय असेल तर तुम्ही गणपतीशी बोला. आमचा गणपती तुमचं सगळं काम, मनोभावे तुम्ही बोललात तर पूर्ण करेल एवढी खात्री आहे. तुम्ही तिथं या. आता यंदा मेट्रोने चांगली सोय केली आहे. गणपतीच्या दारातच मेट्रो आहे. गाडी आणायची, ट्रॅफिकची भानगड राहणार नाही. मेट्रोनी या, दर्शन घ्या, परत मेट्रोनी तुमच्या घरी जा. बरोबर. पण आवर्जून दर्शनाला द्या अशी माझी विनंती आहे. वा. आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की अखिल मंडई मंडळाचे इंस्टाग्राम हँडल आहे, यूट्यूब आहे, त्याच्यावर तुम्हाला बराच इतिहास बघायला मिळेल, ऐकायला मिळेल. सो त्याला सुद्धा फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉस्मोस्टार संस्कृतीला देखील सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा. अण्णा, धन्यवाद, तुम्ही एवढा वेळ दिला. थँक्यू.